हां ओके. शैलेश पाटील, शैलेश पाटील आणि पद्मनाथ प्रभूजी आपण तिकडे इकडे यायचं आहे. आपण हां ओके, आपण सुरुवात करत आहोत. हां, एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. आम्हाला ह्या ग्राउंडसाठी आणि या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला नेहमी सपोर्ट राहिला गेले आमचे एकविरा स्पोर्ट्स क्लबचा आपण एक विशेष सन्मान करतो. या बाळा पाटील आणि मी रितेश गव्हाणे यांना विनंती करेल की बाळा पाटील यांचा एक विशेष सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा मित्रांनो, हे ग्राउंड टिकवण्यामध्ये ह्या व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे. 55+ आहेत परंतु अजूनही क्रिकेट जबरदस्त खेळतात. बाळा पाटील यांचा एक विशेष सन्मान. मग विक्रोळीत अजूनही खाडी बाळा म्हणून फेमस आहेत आणि बाळा पाटीलची बॅटिंग संपूर्ण मुंबईने पाहिली. बाळा पाटील यांचा एक विशेष सन्मान. पहिल्या दिवशी मी त्यांना मिस केलं कारण की रशी लास्ट टाइम ज्यांनी जी बांधली होती 4 दिवस तशी होती आणि जाळं खेचून त्यांची बाळा पाटील नक्की 2 शब्द ऐकेल. हां, ते बोलण्याचं काम नाही, आपलं काम करायचं काम आहे. सो थँक्यू सो मच. त्यानंतर गोवर्देव मित्रमंडळ, आम्हाला दरवर्षी सपोर्ट राहिला गेला. गोवर्देव मित्रमंडळ यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आपण या गोवर्देव मित्रमंडळ. हां, सिद्धेश शेलार यांच्या हस्ते मात्र गोवर्देव मित्रमंडळाचा देखील एक विशेष सन्मान. परिवारच्या ग्राउंडमध्ये कोण नाही खेळले, सगळे मोठमोठे प्लेयर्स इकडे खेळताना पाहिले गेले आहेत. सुनील खडपे उपस्थित आहेत आणि त्यांचा पण एक विशेष सन्मान गोवर्देव मित्रमंडळ. त्यानंतर एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स ज्युनियर एकविरा, आपण पण देखील या एक नामवंत संघ आहे ईशान्य मुंबईत देखील खूप चांगली कामगिरी करत असताना एकविरा ज्युनियर आपण देखील या. सुमित आवटे, बुमरा, बंटी, एडी तू या अजय डोपवकर, एक हार्ड हिटर बॅटर या परिसरातील. मी जय डोपवकरला पण नेहमी मिस करेल. जेव्हा इकडे क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही येतो तेव्हा नेहमी त्यांना मिस केलंय. एकविरा ज्युनियर मनोज यांना विनंती करेल की आपण एकविरा ज्युनियर यांचा एक विशेष सन्मान इकडे करत आहोत. हा एकविरा ज्युनियरची टीम, हे अजय आणि दक्ष खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. थँक्यू सो मच. ग्राउंडवरती एकविरा ज्युनियरचे देखील प्लेयर्स खूप चांगलं खेळत असतात आणि 4 दिवस त्यांनी पण ॲडजस्ट केलं, परंतु सकाळी ते प्रॅक्टिस करायचे आणि त्यांचा एक विशेष सन्मान. एकविरा ज्युनियर नामवंत संघ आहे. खूप चांगले प्लेयर्स या परिसरातून पण टेनिस बॉल क्रिकेटला पाहिले. त्यानंतर कांजूर बॉईजचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. कांजूर बॉईज आपण पण या. नाही, बाळा पाटील बोलले की त्यांना बोलव, आता माझं झालं. कांजूर बॉईज आपण या. कांजूर बॉईजने संडे पण एन्जॉय केलं आणि क्रिकेट पण एन्जॉय केलं. आपल्या परिसरातून प्लेयर्स नक्कीच पुढे गेले पाहिजे. कांजूरमध्ये खूप क्रेज आहे क्रिकेटचा. म्हणजे इंटर प्रीमियर लीग जरी असली कांजूरची की प्रेक्षक म्हणजे फुल एक वेगळी गर्दी असते इकडे. आणि प्रजोत पाटील, वेदांत आणि सचिन राणेंना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा. सचिन राणे दोन्ही यंग प्लेयर आहेत या परिसरातील, खूप चांगले खेळाडू आहेत. प्रजोत पाटील पण आणि वेदांत. हा, कांजूर बॉईज. हा हा, बाळा पाटील यांचे चिरंजीव आहेत प्रज्योत पाटील. वडिलांच्याच पाऊल ठेवतायत. तुम्ही एकविरा स्पोर्ट्स पाहिलीत, आम्ही कांजूर बॉईज पुढे नेऊ आणि कांजूर मार्कचं नाव पुढे जाईल. सो ऑल द बेस्ट. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत आता. त्यानंतर आम्हाला 2-4 दिवस जी स्कोरिंगसाठी आमची संपूर्ण ऑफिशियल टीम होती, दोन्ही महिला स्कोरर नक्की सोनमताई चव्हाण आणि प्राजक्ताताई देसाई
यांचा एक विशेष सन्मान करतो. पहिलं सोनमताई चव्हाण आपण या विशेष करून रत्नागिरीवरून या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे त्यांनी दरवर्षी न चुकता या क्रीडा स्पर्धेसाठी येत असतात. अजय मटकरांना विनंती केली की सोनमताईंचा आपण एक विशेष सन्मान करायचा, ज्यांना ISPL मध्ये देखील आपण स्कोरिंग करताना पाहिलं. मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, सुप्रीमो अशा नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना आपण स्कोरिंग करताना पाहतो. अशा सोनमताई चव्हाण. सोनमताई 2 शब्द आपण या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. त्यांची पण क्रीडा स्पर्धा येते आहे रत्नागिरीला. सो त्यानंतर प्राजक्ताताई देसाई, देसाई मॅडमचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. प्राजक्ताताई देसाई मॅडम आणि प्रति शितप यांना विनंती करेल की प्राजक्ताताईंचा एक विशेष सन्मान करायचा आहे. नक्कीच मी विनंती करेल की एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मग मुंबई क्रिकेट असोसिएशन, MCA, मुंबई प्रीमियर लीग आणि ज्यांना आपण IPL मध्ये पण स्कोरिंग करताना पाहिले गेले अशा प्राजक्ताताई देसाई यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातो आहे. आज विशेष करून बोरिवलीवरून या क्रीडा स्पर्धेसाठी बोरिवली दहिसर त्या परिसरातून येत असतात. प्राजक्ताताई देसाई यांचा एक विशेष सन्मान. ताई बोलतात आमचं बोलण्याचं डिपार्टमेंट आहे, आमचं लिहिण्याचं डिपार्टमेंट आहे. सो थँक्यू सो मच. आणि त्यानंतर चेतन चव्हाण सर, आमचे 4 दिवस जे अंपायर्स होते चेतन चव्हाण सर आपण या. मॅन फ्रॉम कुर्ला टू पनवेल. पहिले कुर्ल्याला राहायला होते, परंतु ओंकार मला टीमसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. आता पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. असे चेतन चव्हाण आणि स्मिथ यांच्या माध्यमातून चेतन चव्हाण यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. चेतन 2 शब्द ऐकेल. एक फोटो घेऊयात आपण. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. चेतन चव्हाण. चेतन, अंडरआर्म क्रिकेट जे आता पुढे गेलं आहे आणि म्हणजे श्री साई स्पोर्ट्सची क्रीडा स्पर्धा 4 दिवस तुम्ही पण अंपायरिंग केलं आणि नक्कीच 2 शब्द ऐकले क्रीडा स्पर्धेविषयी. सर प्रथम बाबूदा आणि शैलेश दादाला थँक्यू, त्यांनी मला चान्स दिला इथं अंपायरिंग करायला. दुसरी गोष्ट, क्रिकेट खूप पुढे गेलं आहे, मुलं पण चांगली खेळत आहेत, तर असंच पुढे घेऊन जावं. फक्त चांगलं स्पोर्टिंगली खेळा. बाकी काय तुम्हाला फेम आणि पैसा तर मिळतच राहील. बाकी या टुर्नामेंटबद्दल बोलायचं तर 8 वर्ष एकदम चांगली टॉप अरेंजमेंट होती आणि हेही वर्ष एक चांगलं अरेंजमेंट झालेली आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुम्हाला देखील. त्यानंतर मिलिंद पाचारने सरांचा आपण एक विशेष करणार आहोत. एक नामवंत खेळाडू, नामवंत फिरकीपट्टू मिलिंद पाचारने, असलपाचा मन्या, ज्याची बॉलिंग पाहण्यासाठी मुंबईने नेहमी गर्दी पाहिली असा असलपाचा मन्यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे आणि आमच्या हसमुख यांच्या माध्यमातून केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मन्या यांच्यासाठी देखील खूप चांगली बॉलिंग करत असताना भल्याभल्यानं त्यांनी गोल गोल फिरवलं. फॉर्मल शर्ट आणि फॉर्मल पॅन्टवरती मुंबईमध्ये त्यांचं वर्चस्व होतं. असलफा. मिलिंदजी 2 शब्द जरूर ऐकेल. आज श्री साई स्पोर्ट्सची जी पहिली टी-शर्ट्स, आज सर्वांना टी-शर्ट ब्रँड आहे, दर संडेला नवीन टी-शर्ट घालतात प्लेयर्स, पण तुम्ही फॉर्मलवरती भल्याभल्यानं गोल गोल फिरवलंय. 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. सर्वप्रथम म्हणजे हे जे 8वं पर्व होतं ना, हे क्रिकेटच्या फील्डमध्ये सगळ्यांच्या लक्षात राहील, कारण अशा मॅचेस झाल्या या फील्डमध्ये 8व्या पर्वाला. तसेच बिहाइंड ग्रुप आणि बाकी सगळ्या ग्रुपने जे सहकार्य केलं आणि यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचा जो आधारस्तंभ बनले, त्या गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टी सक्सेस होतात. असेच त्यांच्या पाठीशी त्यांचा पाठिंबा कायम राहू दे. आणि क्रिकेटच्या बाबतीत बोलणं तर खूप काही गोष्टी होतात डिसिजन्समध्ये, सगळ्या गोष्टी, पण ते सगळ्या गोष्टी विसरून पुन्हा नवीन टुर्नामेंटमध्ये पुन्हा तयार होऊन खेळायची तयारी सगळ्यांनी ठेवा. कुठलाही राग धरू नका कुठल्या गोष्टीचा. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर टुर्नामेंट जसं जसं वर्ष वाढत चालले तसं तसं यांचं पर्व पण पुढे पुढे वाढत जाऊ दे, हीच देवा पुढे प्रार्थना असेल. क्या बात आहे. आणि त्यानंतर सनी जगताप. कांजूरकरांनो डान्स आवडला असेल तर एकदा डोळ्यात जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सनी जगताप. सनी कर दो फनी. सनी एक स्टेप होऊन जाऊ दे भाऊ आपल्या. सनी बोलतो नाही ते फक्त ग्राउंड मध्ये आहेत. सतीश सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सनी जगताप यांचा एक विशेष सन्मान. मॅन फ्रॉम घाटकोपर बटवाडी. बटवाडीचे डान्सिंग अंपायर सनी जगताप. सनीजी 2 शब्द. नाही 2 शब्द. डान्स नाही बोललं पण पाहिजे, ते बोलतात पण चांगलं. नक्कीच तुम्ही पण स्वतः चांगलं क्रिकेट खेळलात आणि जरूर ऐकेल क्रिकेट विषयी आणि आज जो क्रिकेटचा क्रेज आणि ह्या टुर्नामेंट विषयी. सर्वप्रथम मी थँक्यू बोलतो शैलेश दादा, पराग दादा, सचिन राणे, बाबू दादा यांना का मला इथे हे दिलं,
येण्याची हे दिलं संधी दिली. आणि आत्ता ज्या टुर्नामेंट झाल्या आणि आता ज्या प्लेअरला जो तो प्लॅटफॉर्म तो चांगला भेटलेला आहे. पहिला आम्ही होतो तेव्हा एवढा काही प्लॅटफॉर्म नव्हता, पण आत्ता ज्या मुलांना जी परिस्थिती आत्ता आहे त्यामुळे भरपूर त्या मुलांना चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. असंच थोडं पुढे जावा आणि काही चुका झाल्या आमच्याकडून त्या माफ करून घ्यावा ही देवाचरणी प्रार्थना करतो. अजून चांगलं होऊ दे. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी सर्व कव्हर केलं की अंपायरिंगमध्ये पण चुकी झाली तर माफ पण करा भाऊ. आणि त्यानंतर आमच्या समवेत 2 दिवस त्यांचा आपण आवाज ऐकला. आमचे अगदी जवळचे मित्र आणि खूप चांगलं आवाज, एक बहारदार आवाज डोंबिवलीचा मनीष बागळे सरांचा आपण विशेष सन्मान करत आहोत. अनिल शिंदे यांना विनंती करेल की आपण मनीषजी बागळे सरांचा एकदा जोरदार टाळ्या. मनीष बागळे सरांचा देखील एक मॅजिकल व्हॉइस आहे डोंबिवलीचा. देवानी त्यांना देणगी दिली आणि खूप चांगलं क्रिकेटवर नॉलेज आहे. स्वतः एक चांगले फिटनेस ट्रेनर देखील आहेत जिममध्ये आणि देव करो त्यांची स्वतःची जिम हो. मनीष बागळे सरांचा एक विशेष सन्मान. मनीषजी 2 शब्द आज प्रथमच या क्रीडा स्पर्धेमध्ये येत असताना नक्कीच 2 शब्द जरूर ऐकेल. ते दिवसभर बोलतोच आहे सर. आपण स्कोर सांगतोय, कधी प्लेयर्सला एनकरेज करतोय, एंटरटेन करतोय. थँक्यू मित्रांनो. कांजूरकरांनी हेच दिलं. मग आपण हे सगळं तर कमवतोच ना सर, पण जेव्हा आपल्यासाठी टाळ्या वाजतात ते विशेष आहे. आणि दिलेल्या संधीबद्दल पुन्हा एकदा शैलेश सर आपलंही धन्यवाद आहे. आणि थँक्यू सो मच. असंच क्रिकेट खेळत राहा, मी तर हेच म्हणेन. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, आज जे वाडेकर टीमने करून दाखवलं ना, त्यांनी हेच दाखवलं की कुठलाही संघ छोटा मोठा, कुठलाही खेळाडू छोटा किंवा मोठा नसतो. क्रिकेट जिद्दीने खेळा, चिकाटीने खेळा, जिंकण्याची जिद्द ठेवा. कधीही कुणालाही आपण मात देऊ शकतोय. वेल प्लेड टीम. समोरची टीमही तेवढीच बलाढ्य होती. थँक्यू सो मच संधी दिल्याबद्दल. आणि अंडरआर्मचं क्रिकेटही मित्रांनो कमी नाही आहे. आपण त्या शिखरावरती हळूहळू का असे ना जाणार आहोत. थँक्यू सो मच. आणि मी थांबत नाहीये, तुम्हाला 2 मिनिटं विश्रांती. येस, आपण त्यानंतर आणखी एक विशेष सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी धर्मेशजी जोशी साहेब आपल्याला विनंती असेल. साहेब आपण या. आपल्या हस्ते आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. सन्मान कुणाचा आहे? हे जे आपल्या समोर दिसतात ना मित्रा, नाव सांगण्याची मला आवश्यकता नाही आहे. मग दिवस असू देत, रात्र असू देत, अंडरआर्मची कुठलीही स्पर्धा असू देत, 5,000ची असू दे, 5 लाखाची असू दे, 5 करोडाची असू दे, या आवाजाशिवाय अंडरआर्म क्रिकेट अपूर्ण आहे. होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या सागर मोरेसाठी. सागर मोरे थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि उर्वरित सूत्रही तुमच्या हातावरती घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू कांजूरमार्ग. आणि कांजूरमार्गमध्ये मला नेहमी प्रेम राहिले. कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडुपा आमची विधानसभा आहे आणि मी पण विक्रोळीच आहे, त्यामुळे इकडे प्रेम नेहमी राहिलं. थँक्यू सो मच. आणि शैलेश पाटील, पराग पाटील यांच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे, कारण की क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही केलं आहे. परागदा त्यांनी मला स्पेशली फोन केला की ह्यावर्षी मला थोडं जमत नाही, कारण की शिफ्ट होतं त्यांचं वर्कशॉप, त्यामुळे थोडा वर्कलोड आहे. आणि नो डाऊट त्यांनी जे काम करत आहेत देव बघतो. आणि बघा मॅच पण तशाच रंगल्या. शेवटी आपण जे मनापासून करतो ना ते वरचा बघत असतो, आणि त्यांनी मनापासून केली त्यामुळे ही क्रीडा स्पर्धा रंगताना पाहिली गेली आहे. थँक्यू. एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. साऊथ मुंबई गिरगाव, आपलं गिरगावची माऊली सुवर्णचषकचे सर्व पदाधिकाऱ्यांचा आपण एक विशेष सन्मान करत आहोत. आपण या दिनेश सांगेनी संपूर्ण टीमने या, कारण की गिरगावमध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट जपलं. आणि साऊथ मुंबईत पहिली बाईक दिनेश सांगे यांनी ठेवली की आपल्या देखील, आणि ते क्रिकेट तुम्ही बघितलं असेल यूट्यूबला, अगदी कमी गल्लीमध्ये, छोट्या गल्लीमध्ये ती क्रीडा स्पर्धा खेळली गेली. बाईक ठेवली त्यांनी यावर्षी प्रथमच. सो दिनेश सांगळे वाघे आणि त्यांची संपूर्ण 2 वर्ष त्यांनी बाईक ठेवली गेली. आणि संपूर्ण टीमचा पण एक सन्मान केला जातोय. खोताची वाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, गिरगावची माऊली सुवर्ण चषक. दिनेश सांगळे बघा हे थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे मित्र अजय मटकर यांचा एक विशेष सन्मान. अजय मटकर ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला देणगी रूपामध्ये देखील एक हात मदतीचा, आणि जेवढे 6 आलेत तेवढ्या 6 साठी 500चं ते कॅश प्राइज आहे, आपण त्यांना 8 6 आलेत. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या वाजव. त्यांनी जेवढी जी मदत करतो तेवढी त्यांच्याकडून कमी आहे. अजय मटकर यांचा एक विशेष सन्मान. इकडून डायरेक्ट ते अर्जेंटिना फिफा वर्ल्ड कप कोण जिंकेल, स्पेन जिंकेल की अर्जेंटिना? अजय मटकर यांचा एक विशेष सन्मान. विक्रोळी, टागोरनगर, कंडमान. अजय 2 शब्द क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल, कारण की क्रिकेट आता पुढे चाललंय. आपण एकत्र खेळलोय पण, अपोजिट पण खेळलोय, परंतु अजय आज अंडरआर्म क्रिकेट पुढे चाललंय. आणि श्री साई स्पोर्ट्स, पराग पाटील, शैलेश पाटील यांच्याबद्दल जरूर ऐकेल.
स्पर्धेचं हे 8वं वर्ष आहे, पण मी इथे फर्स्ट इयर आहे माझं आलो आहे. आणि मला असं वाटतं पूर्ण मुंबईमध्ये ही अशी पहिली एकमेव स्पर्धा असेल की जे काही प्रॉफिट होतं ते सगळं डोनेशन करतो दादा. हे खूप खूप चांगलं काम करतो आहे. असंच दादाने करत राहावं. माझा असाच सपोर्ट राहील दादासाठी. थँक्यू सो मच अजय मटकर. आणि अर्जेंटिना कन्फर्म जिंकणार. हां, सो आपण आता वळूयात त्यानंतर. हां, बाळा पाटील यांना विनंती केली की आपण एक विशेष सन्मान करत आहोत. 2006 पासून नजीमुल्ला ट्रॉफी संपूर्ण भारताने पाहिली आणि त्याचे प्रमुख आयोजक अनिल शिंदे आपल्यासोबत उपस्थित आहेत ठाण्याचे. त्याचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. ज्या ट्रॉफीचं संपूर्ण भारताभर आणि महाराष्ट्रभर आपण ती चर्चा पाहिली गेली. अनिल शिंदे सरांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे आणि 4 दिवस शिंदे साहेब इकडे उपस्थित होते. अनिल शिंदे साहेबांचा मात्र एक विशेष सन्मान केला जातो आहे आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देखील पाहिली गेली आहे. जी इलेक्ट्रिक स्कूटीसाठी देखील त्यांनी आम्हाला मदत केली आहे. अनिल शिंदे, मग शैलेश आणि परागचा प्रवास तुम्ही जवळून पाहिला आहे. नक्कीच आज 4 दिवस इकडे क्रिकेट आनंद घेतला. तुमचा संघ पण स्वतः खेळला, फाईट केली. नक्कीच 2 शब्द ऐकेल. आज श्री साई स्पोर्ट्स क्लबचे शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचे मी धन्यवाद मानतो. आणि माझा सन्मान केला तो कांजूरचा माझा मित्र बाळा. मी पण स्वतः कांजूरचा रहिवासी होतो, पण 1990 साली मी ठाण्याला शिफ्ट झालेलो. या टुर्नामेंटबद्दल सांगायचं झालं तर फक्त 2 शब्द बोलतो. त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे, एक हात मदतीचा, माणसातली माणुसकी जपण्याचा, याच्यामध्ये जे सांगतो की जो हे प्रॉफिट होतं त्याच्यामध्ये की जे हे त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे त्याच्यामध्येच एवढं वाक्य की आहे की माणसातली माणुसकी जपायची आहे. म्हणजे जे काय तुम्ही डोनेशन द्याल ते तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाणार आहे. पैसा हा सगळ्यांकडे असतो, परंतु देण्याची दानत ही खूप कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे हे माणसातली माणुसकी जपण्याचं हे ब्रीद वाक्य ऐकूनच ज्याच्याकडे पैसा आहे त्याला द्यायची पण दानत होते. म्हणजे 100 रुपये असतील तरी तो या वाक्याने 10 ते 20 रुपये खिशातले काढून सहज देतो. धन्यवाद शैलेश. असाच पुढे काम करत राहा. आम्ही तुमच्या मागे असू. थँक्यू सो मच आणि आभारी आपण देखील. त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि रॉयल चॅलेंजर बँकेट हॉल जो आम्ही लॉटसाठी पण आम्हाला उपस्थित केला आणि मस्त त्याने डिनरची पण व्यवस्था केली होती. मोहनभाई चिराज सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत. साहेब जय महाराष्ट्र. आणि एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी भांडूपकरांना दहीहंडी पण दाखवली आणि आम्ही पण तिकडे दहीहंडीसाठी नेहमी जातो. मोहनभाई चिराज यांनी जय जवानसारख्या गोविंदा पथकाला पण त्यांनी भांडूपमध्ये प्रथमच आणलं नव्हतं रचण्यासाठी. मोहनभाई चिराज सरांचा एक विशेष सन्मान पद्मनाथ प्रभू बाबू सरांच्या हस्ते मात्र मोहनभाई चिराज सरांचा पण विशेष सन्मान केला जातो आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मोहनभाई चिराज सरांचा एक विशेष सन्मान. धन्यवाद साहेब. आणि वेळात वेळ काढून न चुकता, भले पाऊस आहे परंतु शैलू आणि परागसाठी जावं लागेल त्यासाठी नेहमी आलात. मोहनभाई 2 शब्द जरूर ऐकेल कारण की क्रिकेट आणि तुमचं पण वेगळं रात्र राहिले गेले. क्रिकेट, कबड्डी अशा अनेक इव्हेंट, दहीहंडी, गरबा, तुम्ही पण गोरगरिबांसाठी मदत करत असतात. नक्की 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. नमस्कार. 3S इव्हेंट ट्रिपल एस शैलू आणि पराग हे माझे लहानपणाचे मित्र आहे. त्यांचे एक ध्येय आहे, एक हात मदतीचा. म्हणजे मला वाटत नाही कांजूर, मांडू, विक्रोळमध्ये कोण असा कार्यक्रम करत असेल. हे 8 वर्षापासून करत आहे. जे त्यांचे बिझनेसमधून जे प्रॉफिट होतात ते एक हातभार म्हणून ते लोकांना मदत करतात आणि माझी त्यांना नेहमी पाठिंबा आहे. आणि यावर्षी ते लोकांनी मला काय कॉल करून सांगितलं नाही, फक्त कार्यक्रमला या म्हणून बोलले. मी आता माझ्यातर्फे 51,000ची देणगी देत आहे. काय हे पैसे ते काय त्याच्या घरी जात नाही, हा कोणाला तर कोणाला मदत करतो आहे. म्हणून 2 वर्ष झालं त्यांनी मला काय बोललंच नाही, फक्त भाई तुम्ही कार्यक्रमला या, कार्यक्रमला या. म्हणून यावर्षी मी स्वतःहून त्याला 51,000ची डोनेशन देत आहे. धन्यवाद. क्या बात आहे. मी मला राहत नाही, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मोहनभाईसाठी. तब्बल 51,000ची देणगी, एक हात मदतीचा आणि माणसातील माणुसकी जपण्याचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मोहनभाई. आणि आपलं पण आभारी आहे. आणि टायमिंगला मात्र त्यांनी देखील शैलेश पाटील आणि परागजी पाटील त्यांनी नेहमी त्यांचं असं की तुम्ही फक्त येऊन जा, आज ते देखील आले त्याबद्दल आभारी आहे. हां, त्यानंतर आमचे बिट्टू यांना विनंती करेल की शिव एडिट सर्वांनी फोटो मस्त इंस्टाग्रामला लाईक केले, व्हिडिओ लाईक केले, परंतु शिव एडिट आमच्या दिव्याचा एक युवा नक्कीच खूप चांगली कामगिरी करतो. शिव एडिट ऑल ओव्हर ऑफिशियल्स जे आपण फोटो रील्स पाहतोय ते आमच्या मित्रांनी एडिट केलेत. शिव सावंत, SS शिव सावंत
आणि क्रीडा स्पर्धा आहे ट्रिपल एस. शिव सावंतचा एक विशेष सन्मान केला जातो. शिव एडिट, अरे टाळ्या वाजव ना भाऊ एकदा. केसर सोनार, अरे टाळे तर वाजव ना भाऊ. तुमचे व्हिडिओ काढले. शिव 4 दिवस कसं एन्जॉय केली क्रीडा स्पर्धा, आणि आज प्रथमच या क्रीडा स्पर्धेसाठी आज तुला जिकडे नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने एडिट केल्यास तू व्हिडिओ, नक्कीच 2 शब्द ऐकेल. पहिलं मी धन्यवाद मानतो शैलूदादाचं की त्याने मला इकडे बोलवलं, आणि स्पर्धा तर खूप चांगली झाली. आमची पण टीम होती, मला पण असं वाटलेलं की आमची टीम जिंकेल, पण हारजीत होत राहते. तर स्पर्धा तर खूप चांगली होती, आणि अजून अशीच चांगली स्पर्धा पुढच्या वर्षी पण होईल अशी मी शैलूदादा करतोच टुर्नामेंट चांगली. तर बघू आता पुढच्या वर्षीच डायरेक्ट. थँक्यू सो मच, आभारी आहे. हा, आणि नक्कीच आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण श्रीसाई स्पोर्ट्सची लाईव्ह टीमची पण नेहमीच सपोर्ट राहिला गेला आहे. परंतु सन्मेश मोरे विशेष करून नायगाववरून अगदी शैलेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन दाखल झाले. मॅन फ्रॉम नायगाव, सन्मेश मोरे यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. स्मिथ यांच्या हातून मात्र सन्मेश मोरे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. थँक्यू सो मच सन्मेश, थँक्यू. तू आलास आणि सन्मेशचं पण आभारी आहे. सो अजूनही आपण आता वळणार आहोत. हा, अजय मटकर जी आपण प्रत्येक 6ला 4,000 म्हणजे 500 रुपये लावले तर एकूण 4,000 झालेत. 8 6 झालेत. सो शैलेश पाटील यांना विनंती केली की अजय मटकर यांच्याकडून आपण कलेक्ट करणार आहोत, जे थँक्यू सो मच. आणि एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा अजय मटकरने वेगळं प्राईज लावलं की जर 6 मारले तर ते जी काही अमाऊंट असेल ती आपण गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अजय, आणि असंच तुम्ही काम करत राहा. थँक्यू. हा, आणि फायनल मॅच मध्ये ज्यांनी फिनिशिंग टच केलं, ओके, प्रेम पाटील. काय बॅटिंग केले जबरदस्त प्रेम पाटीलने. हे 4,000चं तब्बल कॅश प्राइज अजय मटकर यांच्याकडून प्रेम पाटीलला, आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण इकडे पारितोषिक देणार आहोत. परफेक्ट पाटील, प्रेम पाटील. फिल्डिंगला पाटील, बॅटिंगला पाटील, प्रेम पाटील. मध्ये पण मनोज पाटील, पुन्हा एकदा प्रेम पाटील. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅग आहे. देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी मुंबई यांच्या माध्यमातून परफ्यूम आहे, आणि हे स्पेशल गिफ्ट आहे जे आम्हाला कोणी नाव घेण्यात नाही सांगितले, परंतु स्पेशल तुला गिफ्ट आहे. कांजूरकरांनो, प्रेमची बॅटिंग आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रेम पाटील, आणि ही श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या पण ट्रॉफी. 3 बॉल 10ची मॅच, 2 बॉल 4 वर येऊन 6 लगावणं. प्रेम 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 2 शब्द ऐकेल. टीम जिंकते, वाडेकर संघ जिंकतोय, गाव जिंकतोय, कसं वाटतंय? आणि फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मस्त वाटतंय. शॉर्ट अँड स्वीट. नक्कीच टीम मध्ये नक्कीच मी ऐकेल सर्व आज तुला जो सपोर्ट राहिलाय. आणि कांजूर बॉईज तर्फे देखील त्याला कॅश प्राइज दिलेली आहे. तो मी सर्वांना विनंती करेन पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे प्रेम पाटील साठी. पाटलाचा नाद करायचा नाही. प्रेम प्रेम हा, आणि एक कांजूर बॉईज तर्फे तुला 1000चा कॅश प्राइज आहे कांजूर मध्ये, त्यामुळे कांजूर बॉईजचं प्रेम क्रिकेटवर वेगळं आहे. सो वेल प्लेड. हा, आणि एक मिनिट आज प्रेम जायचंच नाही खाली भाऊ. अनिल शिंदे यांच्याकडून देखील 2000चं विनिंग स्ट्रोक मुळे 4 5 7 डायरेक्ट कव्हर. 2 दिवस ऑफिसला आजच मॅनेजरला सांग की येत नाही भाऊ, जा काय करायचं ते कर. एकदा जोरदार टाळ्या प्रेम पाटील साठी. हा, त्यानंतर आपण वळूयात बेस्ट फिल्डर. आता वळूयात, थोडं माफी मागतो मीरा रोड क्रिस 11, थोडं माफी मागतो, तुम्हाला लांब जायचं आहे. कल्याणच्या दोन्ही टीम्स, सॉरी. हा,
बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल दिनेश सांगळे वागे आपण या बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्यासाठी, ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली. सायकल आहे, सायकल चालवतच जायचं आहे. बेस्ट फिल्डर गोज टू ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली. कोण असेल? अफलातून किपिंग केली रोहन चिल्ले. बेस्ट फिल्डर गोज टू रोहन चिल्ले. मला असं वाटतं रोहन चिल्ले बॅक टू बॅक 2 संडे बेस्ट फिल्डर घेतोय. एका संडेला त्यांनी सांगितलं की मनावर घ्यावं लागेल फिल्डिंग, मिस फील्ड होतीये आणि रोहन चिल्ले नेहमीच फिट अँड फाईन आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा रोहन चिल्लेसाठी. बेस्ट फिल्डर गोज टू रोहन चिल्ले. दिनेश सांगळे आणि संपूर्ण त्यांची टीम, आमचे बिट्टू आणि प्रतीक शितप यांच्या माध्यमातून गिरगावची माऊली सुवर्णचषक A7 स्पोर्ट्सची बॅग. वेल प्लेड रोहन चिल्ले. देव माझा उमरखाडीचा राजा मुंबई उमरखाडी यांच्या माध्यमातून परफ्यूम आहे, त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी आहे आणि स्पेशल गिफ्ट आहे. स्पेशल गिफ्ट ट्रॉफी आहे. सो बेस्ट फिल्डर गोज टू रोहन चिल्ले. लास्ट संडे बोरिवलीला पण त्यांनी बेस्ट फिल्डर घेतला आणि आता कांजूरमार्गमध्ये पण बेस्ट फिल्डर. त्यानंतर सायकल, दोघांनी मिळून आपण सायकल देऊ. प्रतीक आणि बिट्टू. रोहन चिल्ले. रोहन सायकलवर बसला तर माझ्या इथे ठेवलंस रोहन, ठेव इथे, ठेव ना खाली, बस ना सायकलवर. हा सायकलवर बस. सायकलचे 3 राऊंड मारायचे आहेत, कंपल्सरी आहे. रोहन चिल्ले बेस्ट फिल्डर. रोहन 2 राऊंड कंपल्सरी मारायचे आहेत ग्राउंडचे. सायकलवर बसलात तरी चालेल, एक बसून फोटो काढणार रोहन. हा थाईज दाखव, तुझे थाईज दाखव. रोहन चिल्ले बेस्ट फिल्डर. रोहन हार जीत होत असते, क्रिकेट खूप खेळलाय सुपण आणि फायनल मॅच जबरदस्त रंगली. या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर मिळत आहे, कसं वाटतंय? बेस्ट फिल्डर तर भेटलाय, पण टीम जिंकली असती तर अजून आनंद वाटला असता आणि मला असं वाटतं बेस्ट फिल्डर भेटला, जास्त वाईट पकडले त्याच्यामुळेच भेटला असं वाटते. वाईट पकडणं पण स्किल आहे. रोहन आज खूप यंग प्लेयर्स आहेत, जे त्यांना तू काय गाईड करशील? मेहनत करा आणि मेहनत केलं तर आपल्याला सक्सेस नक्कीच मिळेल, तेच मी त्यांना सांगेन. आणि मेहनत करूनच आपण या स्टेजवर पोहोचतो. टीम जिंकली असती तर जरा अजून चांगला आनंद झाला असता. रोहन अजून एक प्रश्न असेल, लगातार 4 संडे टीम फायनल खेळती आहे. टीमला जो आज बॉन्डिंग राहिलं, सर्व एकत्रित आहेत, नक्कीच जरूर ऐकेल टीम विषयी. टीमचं बॉन्डिंग खरंच खूप चांगलं आहे आणि सगळे फॉर्ममध्ये ते चांगलेच खेळत आहेत. पण आज एक छोटीशी चुकी झाली आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये अशी चुकी होणं म्हणजे ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि एवढी मोठी चुकी आपण इथे करतोय या स्टेजला. 70 रनमध्ये जर आपण 30 रनचा एक्स्ट्रा टाकणार असेल तर मग असा परफॉर्मन्स दिला तर आपण ही चांगली टुर्नामेंट आपण हातातनं गमावली, हे सगळ्यांना लक्षात आलेलंच आहे. पण त्याला खूप उशीर झाला, म्हणून त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कोणालाच कधी लेझी घेऊ नका आणि कोणाला कमी समजू नका. क्या बात आहे. रोहन, ही क्रीडा स्पर्धा कशी वाटली 4 दिवस? खरंच खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आहे आणि अंडरम ओपनची ही सर्वात मोठी मानाची टुर्नामेंट असल्यामुळे ही टुर्नामेंट जिंकायची होती, पण ती थोडंसं राहून गेलं तर तेच थोडंसं वाईट वाटतं, बाकी काय नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम. परंतु एकदा जोरदार टाळ्या वाजवा रोहन चिल्लेसाठी. जबरदस्त खेळ केला रोहन चिल्लेने. ओके. हा बाळा पाटील, आपण इकडे समोर उभं राहायचं. बाळा पाटील, हा ओके, चला आपण स्टार्ट करूयात. बेस्ट बॉलर देण्यासाठी मी नक्की सन्माननीय अनिलजी शिंदे यांना विनंती करेल की आपण बेस्ट बॉलर आपल्या हातातून द्यायचा आहे. बेस्ट बॉलरसाठी पण आकर्षक पारितोषिक आहे, सायकल आहे. बेस्ट बॉलर गोज टू ज्याने जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण A7 स्पोर्ट्सची बॅग आहे. हा देतो, सांगतो तुम्हाला कोण आहे.
सो बेस्ट बॉलर गोज टू कोण असेल? कौन? ए भाई किसका भी मत नाम लो, सब जन किसका भी नाम ले रहे हैं. बेस्ट बॉलर गोज टू जय जलेश्वर वाडेकर कल्याण टीमचा अजय खडसे, ज्याने 6 विकेट मिळवले. जबरदस्त बॉलिंग करत असताना अजय खडसे. आपलं जे स्ट्रॅटेजिक आपले जे संपूर्ण स्क्रीनवर आपण आले ते आपण पेश केले. अजय खडसे जबरदस्त बॉलिंग करत असताना जय जलेश्वर वाडेकर टीमचा अजय खडसे, त्यांनी 6 विकेट मिळवले. या आपण अजय. हा अजय कॅप घालूनच आला भाऊ, फोटो आपला चांगला आला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या अजय खडसेसाठी. जबरदस्त बॉलिंग केली A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पिसवली गावाची आहेत A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा ही बॅग दिली जाते. जय जलेश्वर वाडेकर कल्याण टीमचा पिसवली गावातून बिलॉंग करतो आणि पिसवलीचा एक वेगवान गोलंदाज अजय खडसे. देवमाचा उमरकाडीचा राजा यांच्या माध्यमातून ही परफ्यूम हे स्पेशल गिफ्ट आपण देतोय. जे अनाऊन्स करायला सांगितलेलं नाव परंतु स्पेशल गिफ्ट आहे आणि ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी आहे. बूम बूम बुमराचा फोटो आहे आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा अजय खडसे. डीके टाळे वाजव ना भाऊ डीके. आणि सायकल दिली जाते आमच्या अनिल शिंदे यांच्या माध्यमातून. अजय खडसे, खडसेने अगदी खडसून बॉलिंग केली. अजय खडसे. बेस्ट बॉलर गोज टू श्री साई चॅम्पियनशिपचा 2026 8वं पर्व. बेस्ट बॉलर गोज टू अजय खडसे. वेल बॉलिंग अजय. अजय अजय बेस्ट बॉलर मिळत आहे आणि टीममध्ये आज तू जागा मिळवली, चांगला परफॉर्मन्स केला. कसा टीमचा सपोर्ट राहिला आणि चॅम्पियन राहिलात? थँक्यू डिकेदा चान्स दिल्याबद्दल. मला तर माहीत पण नव्हतं मी सध्या टीममध्ये आहे. शेवटच्या दिवशी माहीत पडलं की डिकेदानी बोलवले खेळायला, त्याबद्दल धन्यवाद. आणि टीमचा कसा सपोर्ट राहिलाय? खूप खूप चांगला. अंडरआर्म क्रिकेट आवडतं की ओव्हरआर्म क्रिकेट? दोन्ही. क्या बात आहे, फक्त क्रिकेट. सो वेल प्लेड अजय खडसेला बेस्ट बॉलर. जबरदस्त बॉलिंग करत असताना पाहिले गेले. आणि त्यांचे वडील बाळा पाटील आपण देखील फोटोमध्ये यायचं आहे. सो वेल प्लेड सुनील सिंग. एकदा टाळ्या वाजवा सुनील सिंग साठी. पण खूप चांगली खेळी केली सुनील सिंगने. मीरा भाईंदर रोड परिसरातून जो प्रवास चालू झाला आणि टर्फ क्रिकेटचा जो प्रवास चालू झाला त्यानंतर मागे पाहिलं नाही. सुनील सिंग 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. ओवरऑल टीम टॉप 3 में गई, हार जीत होती रहती है, बस 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. टूर्नामेंट तो जितना तारीफ़ करूँ कम है. और हम लोग पहले फर्स्ट टाइम ये क्वालिफाई हुए, मीरा भाईंदर के लोग हैं और हम लोग ने बहुत अच्छा खेला और जितना एफर्ट हो सका उतना एफर्ट दिया और लास्ट में जो एफर्ट था वो मिला. हम लोग को ट्रॉफी एक लागू हो गया. सुनील एक सवाल रहेगा, टर्फ क्रिकेट या मिट्टी का क्रिकेट? सर मिट्टी का क्रिकेट. क्या बात है, ऑल द बेस्ट सुनील सिंग. जबरदस्त परफॉर्मन्स केला सुनील सिंग ने. मी दिनेश सांगडे वाघे यांना विनंती करेल की आपण दरवर्षी प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड देत असतो. जो पूर्ण हंगाम, मग दसऱ्याला आपला नारळ फुटला की आपण हंगाम चालू करतो आणि ऑल ओव्हर अपडेट्स आपण घेत असतो. तर तो पुरस्कार देण्यासाठी मी दिनेश सांगडे आपण या. आणि प्लेअर ऑफ द इयर
नो डाऊट सायकल पण आहे आणि पारितोषिक पण आहे. मला असं वाटतं त्या ट्रॉफीवरती त्याचा फोटो पण आहे, त्यामुळे ते मला असं वाटतं झूम केलं तर चांगलं होईल. प्लेअर ऑफ द इयर गोज टू नो डाऊट, ज्याच्या नावातच रन आहे, गोवंडी देवनारचा एक हार्ड हिटर बॅटर ज्यांनी हा हंगाम गाजवला, करण पाटील. प्लेअर ऑफ द इयर गोज टू करण पाटील. मुंबई गोवंडी परिसरातील एक हार्ड हिटर बॅटर ज्याची चर्चा मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्रात राहिली गेली आहे. यावर्षी लोटे चषकामध्ये सिरीज, ज्यांनी बाईक मिळवली, भोईर चषकामध्ये फ्रीज, बिहाइंड ट्रॉफीमध्ये वॉशिंग मशीन. आणि करण पाटील काय नाहीये, पाटलाचा नाद करायचा नाही. प्लेअर ऑफ द इयर करण पाटील. दिनेश सांगळे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी दिली जाते आणि प्लेअर ऑफ द इयर त्या ट्रॉफीवरती त्याचा फोटो पण आहे. ले बेटा सेल्फी ले ले. करण पाटील प्लेअर ऑफ द इयर. करण प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळतोय आणि बघ जिंकणं हरणं होत असते. चैन पण अनेक वेळा मिळवले आहेत, बाईक मिळवली आहे, फ्रीज मिळवलं आहे, वॉशिंग मशीन मिळवलं आहे, परंतु हा अवॉर्ड खूप महत्त्वाचा होता. काय म्हणशील? काय म्हणण्यासारखं काय हे नाही की मी माझा बेस्टच द्यायला गेलो आणि टीमचा खूप सपोर्ट खूप चांगला राहिला आहे. सगळ्या मॅचला म्हणजे सगळे प्लेयरला सपोर्ट करतात, तर मी त्यांना पण म्हणजे याच्यामध्ये त्यांचा पण हात आहे. प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड आहे. घरी काय सल्ला देशील? आई बघत असेल तर आईला काय सांगशील? आई तर खुशच असते नेहमी, म्हणजे तिथलं काय म्हणजे काय पण भेटले ते ट्रॉफी तरी भेटली तर ती खुशच असते. तर आता तर जरा जास्तच खुश आहे. क्या बात आहे. आईचं प्रेम आहे ते कधी कमी होणार नाहीये. करण पाटील प्लेअर ऑफ द इयर. हा सायकल घेऊन जायचे, सायकलवर बस आहे भाऊ, एक फोटो घे. अरे बस नाही यार करण. हा प्लेअर ऑफ द इयर गोज टू करण पाटील, KP47. सो आपण आता सेकंड रनर अप देण्यासाठी मी विनंती करेल अजय मटकर. आपण याचे सेकंड रनर अप. रोख रक्कम तब्बल 55,555. टीमचं नाव आहे क्रिश 11 मीरा भाईंदर. या आपण क्रिश 11 मीरा भाईंदर. हा फक्त कॅप्टन वरती राहील, बाकी इथे आपण खालती बसला तरी चालेल. हर्ष पांचाल कॅप्टन कुल. हा तिकडून ये ना, या साईडून या एंट्रीज द्या. ओके इथे उभ्या बसला तरी चालेल. आणि तृतीय क्रमांक आपण दिला जात आहे. रोख रक्कम 55,555. क्रिश 11 मीरा भाईंदर. जबरदस्त बॉलिंग केली सर्व खेळाडूने, बॅटिंग पण चांगली केली. केसर सोनार, ऋषी, हर्ष नेगांदी, रंजीत, विवेक पांडे, सुनील सिंह, हर्ष पांचाल और क्रिश चिन्नप्पा. क्रिश 11 मीरा भाईंदर. टर्फ क्रिकेटमधून जो प्रवास चालू झाला त्याचं मातीतलं क्रिकेट पण गाजवलं गेलं आणि यावर्षी प्रथमच श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपवरती आपण पाहिलं तर तिसऱ्या पर्वावरती नाव कोरलं गेलं. यश हर्ष ट्रॉफी जीती है, थर्ड प्लेस सी 2 शब्द टूर्नामेंट के बारे में, और टीम फाइनल तक गई, सेमीफाइनल तक गई. क्या फीलिंग है? अभी तो हम लोग थोड़ा दुखी है क्योंकि हम लोग थर्ड आ रहे हैं. अभी अगले साल हम लोग ट्राई करेंगे कि और अच्छा परफॉर्म करें, और हर साल ये टूर्नामेंट और अच्छा होते जा रहा है. अगले साल और अच्छा होगा. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट हर्ष पांचाल. हा बघा आपण रनरअपची ट्रॉफी देणार आहोत. सेकंड रनरअप मी त्यासाठी एकविरा स्पोर्ट्स क्लब, गोवर्देव मित्रमंडळ, कांजूर बॉईज आणि ज्युनियर एकविरा त्यांचे पदाधिकारी कोणी असेल तर प्लीज आपण या आपल्या हातातून जे सेकंड रनरअप आपण देणार आहोत. आणि बाळा पाटील आपण देखील उपस्थित राहायचं आहे. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1,11,111. आणि टीमचं नाव आहे विस्मया, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ह्याही टीमने जबरदस्त कामगिरी करत असताना चर्चेत राहिली गेली आहेत मुंबई महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि लगातार 4 संडे फायनल खेळत आहेत.
विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण, संपूर्ण टीमने यायचं आहे. कांजूर बॉईज हा या. रोहन शिल्ले सर्वांना घेऊन या. देवा, नितीन आपण पण या. क्रितेश घरत आपण पण या. सर्वांनी चांगला खेळ केला. करण पाटील आला ना. कॅप्टन आला ना भाऊ तुमचा. द्वितीय क्रमांक 1,11,111. टीमचं नाव आहे विस्मया, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण आणि धर्मेश जोशी गुग्गी मास्टर माइंड, ज्यांनी टर्फ क्रिकेटला पण वरती घेऊन जाण्याचा मात्र प्रयत्न केला गेला. नेहमीच मुकेश दवे स्वतः उपस्थित आहेत. त्याचबरोबर समीरजी मावळे आणि संपूर्ण टीमने खूप चांगला खेळ करत असताना पाहिले गेले. विस्मया, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण. वेल प्लेड, हार्डलक, परंतु चांगला खेळ याही टीमने केला आणि जबरदस्त खेळ करत असताना पाहिले गेले. खूप चांगल्या अंदाजामध्ये कामगिरी करत असताना पाहिले गेले. विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण. वेल प्लेड. आता वळूयात सर्वांसाठी जे ज्याच्यासाठी थांबलेत की बेस्ट बॅटर कोणाला मिळेल, इलेक्ट्रिक स्कूटी कोणाला मिळेल. हा अरे काय आता घरी जाऊन झोपायचं तर जेवून मस्त. ठीक आहे, थांब यार. आता चॅम्पियन पण झालायस. सो वळव्यात आणि मी प्रथम नक्कीच बेस्ट बॅटर देण्यासाठी विनंती करेल. खूप फायटिंग होती. उज्ज्वल नेगी यांच्या हातातून मात्र हे बेस्ट बॅटरचा आपण पुरस्कार देणार आहोत. आकर्षक ट्रॉफी आहे, सायकल आहे. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅग, देव माझा उमरकाडीचा राजा उमरकाडी यांच्या माध्यमातून परफ्यूम आणि एक स्पेशल गिफ्ट. बेस्ट बॅटर धग. बेस्ट बॅटर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मध्ये खूप कन्फ्यूज होतो आम्ही, कोण असेल. इकडून एक वेगळं नाव आलं, तिकडे कोण आहे. तामणेकर. आणि श्री अंबामाता चषक गिरगाव यांच्या माध्यमातून जी सायकल आहे, विपुल आमचे राऊत आणि संपूर्ण टीम. तिकडे पण अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. दिनेश सांगे स्वतः दरवर्षी येतात. हा नक्कीच दादा पवार यांना मिस करेल. आणि बेस्ट बॅटर गोज टू कोण आहे, ज्याने जबरदस्त कामगिरी करत असताना थोडं चेंजेस केला आपण बघा, कारण की सर्व काही बघून आपण दिलंय बेस्ट बॅटर प्लेयर द टुर्नामेंट, त्यामुळे चेंजेस होईल. शैलेश पाटील बोलले मीच अनाउन्समेंट करतो. बेस्ट बॅटर गोज टू ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. सर्व थांबले, थांबा यार. बेस्ट बॅटर गोज टू आता सर्व नाव आलं. इकडून केतन म्हात्रे पण नाव आलं. आणि केतन उभा ना, केतन पण उपस्थित आपल्या बक्षीस समारंभाला आपण. सो केतन आलाय. सर्वांना वाटलं की केतन नव्हता, परंतु तो केतन थँक्यू, तू आलास आणि आज तो पण आपल्या उपस्थित राहिला बक्षीस समारंभाला. बेस्ट बॅटर गोज टू ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल रन्स केले. तिकडे आवाज येतोय ना. ज्याने अफलातून रन्स केले तब्बल 110. खेळाडूचं नाव आहे जय जलेश्वर वाडेकर कल्याण टीमचा अतुल भोईर. बेस्ट बॅटर. आणि भोईरने जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहिले गेले. अतुल भोईर मॅन इन फॉर्म. काय हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावलाय
अफलातून बॅटिंग करत असताना पाहिले गेले अतुल भोईर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अतुल साठी. काय बॅटिंग करत असताना पाहिलं गेलंय. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅग परफ्यूम आहे. देवमाचा उमरखाडी सराजा उमरखाडी यांच्या माध्यमातून परफ्यूम आणि स्पेशल गिफ्ट आहे आणि आकर्षक ट्रॉफी आहे. हेलिकॉप्टरचा जो स्ट्रोक आवडला असेल तर सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा अतुल भोईर साठी. बेस्ट बॅटर अतुल भोईर. काय बॅटिंग केली अतुल. अतुलला खूप वर्ष अतुल दरवर्षी मुंबईत येतो. मग बॉक्स क्रिकेटला पण अतुल आलाय, अंडरम ओपनला पण आलाय, टर्फ क्रिकेटला पण आलाय. अतुल कशा प्रकारे एन्जॉय केला आणि फायनल जिंकल्यानंतर जी पब्लिक होती कांजूरकरांना काय सल्ला देशील. नक्कीच इथे म्हणजे मुंबईमधली रबरची सर्वात मोठी स्पर्धा आहे ना. आमचं म्हणजे स्वप्न होतं की टुर्नामेंट जिंकावी. आणि डीकेला काय म्हणशील. नक्की डीकेचा म्हणजे आमच्या टीमचा सपोर्ट म्हणजे चांगलाच आहे. तसे जसं आमचे अंडर 21चे प्लेयर आहेत, आम्ही त्यांना जबरदस्ती प्रॅक्टिसला बोलवायचो, ते रेग्युलर आले. आता मॅच बघायला सुद्धा आले. आणि काही प्लेयर आहेत जे आम्ही जास्त करून आमचेच प्लेयर घेतो, पण काही प्लेयर बाहेरचे बोलवले, पण आम्ही सतत हारत होतो म्हणून ते टीम सोडून गेले. आमच्या म्हणजे बॅट पॅचमधले बाहेर गेले. पण असा एकच प्लेयर आहे तो अक्की म्हणून आहे वर्लीवरून, तो आमच्या शेवटपर्यंत तो आमच्या सोबत राहिला. सलग म्हणजे 6 वर्ष आम्ही हारत होतो तरी पण तो आमच्या सोबतच राहिला. क्या बात. एकदा अक्कीसाठी टाळ्या वाजवा की 6 वर्ष त्या टीम सोबत लॉयल राहिलाय. वेल प्लेड अतुल भोईर. आणि खूप चांगली खेळी करत असताना बेस्ट बॅटर श्री साई चॅम्पियनशिप मध्ये 2026 8व्या पर्वामध्ये बेस्ट बॅटर त्याला मिळत आहे. स्वतः पण त्यानंतर वळणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि जी स्कूटी देणार आहोत आपण, बाईक सम्राटच्या हातातून बाईक दिली जाईल. केतन म्हात्रे यांना विनंती करेल की आपण ही स्कूटी द्यायची आहे, इलेक्ट्रिक स्कूटी. केतन म्हात्रे वाकळणचा एक बायकरमॅन केतन म्हात्रे याच्या माध्यमातून आपण ही इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. केतन सोबत देखील आपण बोलूयात. केतन, तू पण अनेक स्कूटी बाईक मिळवल्यात, परंतु अशी कोणाला कधी तुझ्या हातातून बाईक दिलीस का, असं आठवतंय का. नाही. क्या बात आहे. पहिल्यांदाच केतनच्या हातातून कोणाला बाईक मिळेल. केतन, कशा प्रकारे टीम जिंकली, परंतु ओरम क्रीडा स्पर्धा असल्यामुळे तू पोचू शकला नाही, परंतु टीम जिंकली आहे. कसं वाटतं या क्रीडा स्पर्धेमध्ये, काय एन्जॉय केलंस. सर, मी पहिले पण बोललेले की जी टुर्नामेंट असते, जशी आम्हाला ओरमला जी आमची रतनबो असते तो वर्ल्ड कप असतो आमच्यासाठी, तसा मला असं वाटतं अंडरमसाठी हा वर्ल्ड कप असेल. तर सर्व प्लेयर जे ओरम खेळतात ते पण इथे भरपूर जण खेळून गेले तिथे. तर प्रत्येकाला असं वाटतं की ही टुर्नामेंट खेळावं, तसं मला पण वाटलं. गेल्या वर्षी आलो, तर यावर्षी पण मला माझ्या टीमनी मला संधी दिली खेळण्याची, तर मी आलो खेळायला आणि आम्ही फायनल मारली. कारण की फायनल मारायचा श्रेय या टीमला आहे पूर्ण, कारण की जे एक दुसऱ्याला बॅक करतात. कारण की मी ग्राउंडमध्ये पण बोलवलं की बॉलरने 20 रन दिल्या तरी पण दुसऱ्या बॉलरने जर कमबॅक केला, एक दुसऱ्याला बॅक केला तर आपण जिंकू शकतो. तर तसंच त्यांनी केला. बॅटिंगसुद्धा चांगली केली, बॉलिंगसुद्धा चांगली केली. तर बॉलिंग मला तर वाटतं अनिकेतने आम्हाला पूर्ण टुर्नामेंटमध्ये जिंकवलं असेल आणि अक्की असेल, भरपूर चांगली बॉलिंग केली, बॅटिंग केली आणि आम्ही फायनल मारलो. खूप चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाहीये. आणि केतन म्हात्रे जबरदस्त एक खेळाडू ज्याने अनेक बाईक्स मिळवल्या, 4 व्हीलर मिळवल्या, त्याच्या हातातून मात्र ही प्लेअर टुर्नामेंटची आपण देणार आहोत. सो जास्त वेळ थोडा घेऊयात आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आता टुर्नामेंट म्हटलं तर ठीक आहे, बॅटर बॉलर फिल्डर सर्व काही बघून द्यावं लागतं, त्यामुळे जास्त आपल्यासाठी कन्फ्युजन होतं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड आपण देणार आहोत. इलेक्ट्रिक स्कूटी आहे, मस्त लाल रंगाची आहे. कोण असेल. आणि सर्वजण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोज टू ही इलेक्ट्रिक स्कूटी आहे, लाल रंगाची आहे. दोन्ही साईडला ब्रेक आहेत, 2 टायर आहेत, 2 आरसे आहेत, 2 ब्रेक पण आहेत. आणि इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोज टू तब्बल रन्स त्यांनी केले. ऑलमोस्ट सर्वांना समजले, पण ते नाव नाहीये. काही रूल्स आपण वेगळे ठेवले होते.
बॉलरचे पॉईंट वेगळे होते, फिल्डरचे पॉईंट वेगळे होते, त्यामुळे रूल चेंज केलेत. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोज टू, बाईक आहे लाल रंगाची, 2 आरसे आहेत, 2 ब्रेक आहे. डीके थांब ना यार. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोज टू. आणि शैलेश पाटील आपण देखील सोबत उभं राहायचं केतनच्या सोबतीला. नक्कीच तब्बल रन्स केले. ठीक आहे सांगू. प्लेअर द टुर्नामेंट, लाल कलरची बाईक आहे, 2 ब्रेक आहेत. सर्व मान्यवरांचा पण आभार आहे. चुकून माकून कोणाचा जर सन्मान राहिला असेल तर मी माफी मागतो. प्लेअर द टुर्नामेंट गोज टू. किती ब्रेक आहेत. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोज टू नो डाऊट, ज्याच्या नावातच रन आहे, करण पाटील. नक्कीच गोवंडीचा एक हार्ड हिटर बॅटर, मुंबई गोवंडी देवनार परिसरातील एक हार्ड हिटर बॅटर करण पाटील. तब्बल रन्स केलेत, 122 रन्स त्याच्या बॅटमधून पाहिले गेले. आणि फाईट होती अतुल भोईर आणि करण पाटील मध्ये, परंतु करण पाटीलने बाजी मारली आणि फायनल मॅचचे रन्स शेवटच्या मॅच मध्ये करणने हाकार मचवला आणि लगातार 3 संडे प्लेअर ऑफ द 4 संडे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळतोय करण पाटील. आणि केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण ही ट्रॉफी दिली जाते. बाईकची चावी आहे, ही स्कूटी आहे. शैलेश पाटील. आणि प्लेअर द टुर्नामेंट गोज टू करण पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही. इकडे प्रेम पाटील आहे, इकडे करण पाटील आहे, तिकडे मनोज पाटील आहे, सर्व पाटील आहेत. या वर्षात 2 बाईक. आणि गोवंडी देवनार परिसरातून बिलॉंग करत असताना करण पाटीलची जबरदस्त नेहमी कामगिरी राहिली आहे. यावेळी लोटे चषकामध्ये बाईक, बिहाइंड ट्रॉफीमध्ये फ्रीज, भोईर चषकामध्ये वॉशिंग मशीन, आता इथे इलेक्ट्रिक स्कूटी. आणि केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून ही बाईक दिली जाते, त्याला मात्र A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅग. आणि केतन म्हात्रे बोलतोय अंडरआर्मचा बाहुबली आहे, ऐकणार नाही तो कोणाला. तर केतन म्हात्रेने नाव दिलं तर ते मला पण नाव नंतर घ्यावं लागेल. देव माझा उमरकाडीचा राजा आहे मंडळ माध्यमातून आपण पाहिलं तर परफ्यूम आहे, स्पेशल गिफ्ट आणि चावी आहे. करण म्हणजे कॅमेरामॅन फोकस करो. करण कसं वाटतंय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळतोय. एका वर्षात 2, एक बाईक पण म्हणजे स्कूटी पण, म्हणजे दळण आणायला गेलं तर पुढे दळण पण ठेवू शकतोस. आणि घरची कामं स्कूटीवर होतात. करण काय म्हणशील, कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. सेकंड सिरीज बाईक भेटते ती, पण जर विनिंग कॉस्टमध्ये भेटली तर अजून आनंद असाला. पण इंडिव्हिज्युअल प्राईज चांगले असतात, ते काय पण असो. तर ॲक्च्युली वेल प्लेड कल्याणच्या टीमला ज्या वेळी ते लोक परफॉर्म केले, ते लोक कधी डाऊन नाही झाले. तर चांगला ॲटिट्यूड होता त्यांचा खेळाचा. केतन आवर्जून सांगेल की करण ओरम पण चांगला खेळतो, परंतु अंडरआर्म खूप चांगला. आणि केतन म्हात्रेच्या हातातून तुला स्कूटी मिळते तर कसं वाटेल? केतनची नक्कीच बॅटिंग पाहिली आहेस. नक्कीच मी एक म्हणजे फॅनच आहे केतनदाचा, कारण की जो खेळतो, जो सर्कलला बॅटिंग करतो, ते चांगले बघण्यासाठी शॉट असतात. खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या उजत करण पाटीलसाठी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ट्रिपल आय चॅम्पियनशिप आपण पाहिलं तर 8व्या पर्वामध्ये मात्र नाव कोरलं गेलंय करण पाटील. गोवंडी देवनारचा हा हार्ड हिटर बॅटर, ज्याच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली गेली आहे. आईला सांगेल की आई अजून एक गाडी आणली आहे, ही तुझ्यासाठी. हा, थँक्यू सो मच करण आणि खूप साऱ्या शुभेच्छा. 2च ब्रेक आहेत. मुकेश दवे, मोहनभाई चिरात यांनी विनंती केली की मुकेश दवेंचा एक विशेष सन्मान, की आम्हाला नेहमी 140 रेनकोट त्यांनी या क्रीडा स्पर्धेला आम्हाला दिले. ते सन्मान करत नाहीत, परंतु त्यांचा सन्मान आज आम्हाला करायचा आहे. मुकेश भाई आपण या. हा, बाईकवर बसून घ्या. हा, मुकेश दवे यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय. मुकेश दवे यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच मुकेश दादा. आणि नेहमी क्रिकेटवरती प्रेम त्यांचा पण राहिलं आहे. विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज इलन कल्याण टीम सोबत भले जोगेश्वरी ते, परंतु कल्याणवर त्यांचं प्रेम आहे. रोहन, मला असं वाटतं कल्याणमध्ये एक फ्लॅट घेतलाय.
मुकेश दादा 2 शब्द. शैलेश पाटील, पराग पाटील, तुमचं पण एक वेगळं नातं आहे, नक्कीच 2 शब्द ऐकेल. खरंच नक्की टुर्नामेंट चांगली झाली, बट DK युअर टीम ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड आणि वेल प्लेड डिंगडॉंग जॉर्ज. क्या बात आहे, दोन्ही टीमला प्रोत्साहित केलंय. क्रिकेट प्रेमियात हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि त्यानंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य समीर मावळे. समीर मावळे सरांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. समीरजी मावळे आपण या. समीर मावळे आपणास विनंती करेल की आपण यायचं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग म्हटलं तर गणपती बाप्पाचा जो माहोल लालबागकरांनी जपलाय आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य समीरजी मावळे यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. बोला लालबागच्या राजाचा. समीर मावळे यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेट नेहमी फॉलो करत असतात आणि खास करून लालबागवरून या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाले विस्मया, त्यांच्या मुलीचंच नाव आहे, त्यांच्या नावाने संघ खेळत होता. समीरजी 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. टुर्नामेंट भरपूर चांगली आहे आणि माझ्या मते तरी बाबू सर, एक शैलू दादा पाटील म्हणजे यांच्या संस्थेला 5,000 रुपयाची एक मदत आहे. ओके, थँक्यू सो मच समीरजी मावळे, आपलं पण आभारी. आणि एक विशेष सन्मान मी बाळा पाटील यांना विनंती करेल की या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी खूप सपोर्ट राहिलाय, मेहनत राहिली आणि खूप चांगली मैत्री आहे त्यांची, शैलेश पाटील आणि त्यांची खूप चांगली जुनी मैत्री आहे. अंडरआर्म क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. एक ऑफिशियल अंपायर्स म्हणून त्यांना आपण पाहिलं आणि 4 दिवस 9 वाजता येऊन ग्राउंड आखण्यापासून ज्यांनी काम केलं, टीमचं सर्व लॉट, सर्व काही गोष्टी. पद्मनाथ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. म्हणजे मी थोडा लेट यायचो परंतु बाबू सर ऑन टाईम असायचे बोरिवलीवरून. की ग्राउंड जसं शैलेशजांनी पण मगाशी म्हटलं की किती भांडलो किती तरी पण आम्ही मैत्री एकत्रित राहील, पुढे जाईल आणि अंडरआर्म क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी एक विशेष सन्मान पद्मनाथ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जातोय. बाबू सर, नक्कीच हा प्रवास आज म्हणजे खूप अंडरआर्म क्रिकेटनी प्रेम दिला आणि आज कसं वाटतं अंडरआर्म क्रिकेटने एवढी मित्र दिले आणि या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. नाही, नक्कीच अंडरआर्म क्रिकेटने मला खूप मित्र दिले आहेत, खूप मित्र म्हणजे भावासारखे मित्र दिलेत. आणि प्रथमतः या टुर्नामेंटबद्दल सांगतो, शैलेश पाटीलबरोबर 8 वर्ष मी कंटिन्यू आहे आणि पुढे सुद्धा राहणार. कितीही भांडलो, फोन नाही उचलला तरी, शैलू उचलत नाही फोन, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, माझा नेचर तसं आहे, शैलूचा पण नेचर तसं आहे. आणि राहिले टुर्नामेंटच्या बाबतीत तर खूप 3 महिन्याची आमची मेहनत होती. आज मी शैलूला बोललो, यार टेन्शन फ्री झालो मी, म्हणजे एवढं हे वाटतं, शैलू पण झाला, मी पण झालो. खरं टीमचं साईजपासून फोटोपर्यंत मला तर भरपूर कॅप्टनला माहिती असेल, सर हा फोटो चेंज करा, सर ही साईज चेंज करा. आणि खरोखर कौतुक मी एका मुलाचं करीन, त्यांनी मला खूप सपोर्ट केला, संतोषचं. संतोषनी मला वेळोवेळी लिस्ट अपडेट केली, संतोष वराडकर. तर खरोखर त्याचा मी आभारी आहे. आणि या 24 टीमने ज्या भाग घेतला या टुर्नामेंटला, तर त्यांचासुद्धा आभारी आहे. आणि बस जास्त काय बोलत नाही, कारण की बोलण्यासारखं नाही, मी एकदम भावूक झालो आहे. टुर्नामेंट जशी संपली तर बरं वाटलं जरा. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू शैलू आणि थँक्यू पराग. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम क्रिकेटवर करत राहा. सो त्यानंतर आता संतोष वराडकर, स्पेशल आपण त्याचा एक सन्मान करत आहोत. संपूर्ण ग्राफिक त्यांनी डिझाईन केलं. संतोष वराडकर आपण या. मग सर्वांची नावं मी घेईल. संतोष वराडकर, विराज यादव, रोहित यादव, आमचे साईभक्त विघ्नेश, सन्मेश मोरे, आमचे वेश घाडी, अक्षय कोळी, रोहित यादव, सर्व टीमचं मी आभारी आहे. यश जाधव, सर्व काही आमचे. संतोष वराडकरचा एक विशेष सन्मान, मॅन फ्रॉम विक्रोळी पार्क साइड, संतोष वराडकर. एक निष्ठेने संतोष पण मालवण हडी. संतोष असंच काम करत राहा. संतोष 2 शब्दात श्री साई स्पोर्ट्स सोबत संपूर्ण लाईव्हची टीम आपण संपूर्ण सर्वांनी या. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस
लाईव्हची टीम आपण सर्वांनी या. विराज, हे लहान मुलांनी लाईव्ह टीम सर्वांनी या. हा आयुष, आयुष पिकनिकला गेला होता पण बोलतो मामासाठी आलो. हा मामासाठी जावं लागेल. म्हणजे आजचा दिवस नाहीये, 4 दिवस, परंतु मागील सर्व 8-9 महिने श्री साई स्पोर्टची लाईव्ह टीम काम करत असते. मामा आज थोडा लेट झाला मामा, 11 वाजले यार मामा. हे काय परत सकाळी 4ला यायचं आहे. अनिल शिंदे यांना विनंती करेल की आपण रोहित सर्वांनी या. आणि आयुषची विनंती आहे की मामा तू पण या. रोहित यादव मनापासून प्लीज. रोहित हा. रोहित डायरेक्ट कॅमेरा मारतो ना वरतून, तर डायरेक्ट वाईड पण कव्हर, बॅट्समन पण कव्हर, फिल्डर पण कव्हर, हाईटच एवढी आहे. हा रोहित यादव जबरदस्त कॅमेरामॅन आहे, अनेक टूर करत असतात. सो संकेत, आयुष, श्रेयस आणि रोहित. मामा आज खूप उशीर झालाय मामा. हे काय यार सकाळी परत 7 वाजता यायचं आहे. हा रोहित हा एक स्पेशल आम्ही इकडे यश एडिट शिव सोबत, तो पण खूप चांगलं कार्य करतो. यश एडिट आपण देखील या यश एडिटचा पण एक सन्मान केला जाईल. यश आपण पण यांनी चांगलं काम करताय. सो काम करत राहा. काम ऐसा करो को नाम हो जाए और नाम ऐसा करो तो नाम लेते ही काम हो जाए. यश एडिट आणि शिव एडिट. यश खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एक विशेष सन्मान आपण करत आहोत यशचा. ओके थँक्यू सो मच यश. आणि त्यानंतर बोलत आपण चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. पहिले प्लेयर येतील एक एक, सर्वांना मेडल्स आहेत. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 8व्या पर्वामध्ये पहिल्यांदाच नाव कोरलाय नवा विजेता या क्रीडा स्पर्धेला लाभला गेलाय. जय जलेश्वर वाडेकर, कल्याण, धनंजय कणकर आणि कंपनी. पहिले एक एक प्लेयर्स येतील. हा ट्रॉफी तू ये डीके ये ना भाऊ, पहिला तू पण. जे 11 पहिले खेळले ते प्लेयर येतील. सो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना विनंती करेल जय जलेश्वर वाडेकर, कल्याण. हा केतन म्हात्रे आपण पण या. टन टना टन टन केतन. प्रेम पाटील, प्रथमेश पाटील आणि ह्याचं नाव तर अतुल भोईर, श्रेयस, खडसे आणि प्रेम पाटील. प्रेम पाटील, अमोल पाटील. अमोल पाटील पण लक्षात राहील भाऊ. 2 बॉल 4ला काय शॉर्ट सिलेक्शन केलं भाऊ, लक्षात राहील. आणि त्यानंतर आमचा अनिकेत नाईक. हेरंबने पण चांगला प्रारंभ केला की रन चालू ठेवले. आणि त्यानंतर वरळी अक्की. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कॅमेरामॅन 8व्या पर्वामध्ये पहिल्यांदा हा नवा विजेता लाभलाय. आठव्या पर्वामध्ये पहिल्यांदा विजेता संघ ठरतोय जय जलेश्वर वाडेकर, कल्याण. जबरदस्त कामगिरी करत असताना 2026 आहे 8वं पर्व ज्या टीमने जिंकलं. जय जलेश्वर वाडेकर, कल्याण. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एकवीरा माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जलेश्वर महाराज की. डायरेक्ट माऊर. हा डीके एक डीके
एक विशेष सन्मान तुला मी करायला सांगतो. हा डीके बोलणार आहे, परंतु डीकेच्या हातातून एक विशेष सन्मान की या क्रीडा स्पर्धेत सक्सेस करण्यामागे शैलेश पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण सर्वजण मिळून करूयात. विनिंग टीम. हा केतन तू पण आला समोर. शैलेश पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. शैलू नाराज होईल मला बोल की सागरला हे कोणी सांगितलं आता. हा शैलेश पाटील, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक शैलेश पाटील, पराग पाटील. परंतु आज शैलेश पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि कॅमेरामॅन हा फोटो चांगला आला पाहिजे भाऊ. हा केतन मात्रे आणि आमचे डीके यांच्या माध्यमातून शैलेश पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि या क्रीडा स्पर्धेसाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस ज्यांनी केला शैलेश पाटील. हा शैलूदा दोन शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी आणि डीके सोबत पण आपण नंतर बोलतो. शैलूदा दोन शब्द पिंड ऑफ सायलेन्स. सगळ्यात पहिलं तर मी थँक्स बोलतोय माझ्या इथल्या रहिवाशांना, का त्यांनी मला एवढा सपोर्ट केला. मेन म्हणजे तर मला सपोर्ट सगळ्यात जास्त बाळाने केला आहे. गोवर्धन मित्रमंडळ, एकविरा मित्रमंडळ, कांजूर बॉईज, ज्युनियर एकविरा आणि सगळ्यात सांगायची गोष्ट बोललो तर 24 टीमला पण मी थँक्स बोलतो. सगळ्यात पहिलं तर मी जी टुर्नामेंट करतो मी ही कोणाकडनं विदाऊट डोनेशन ही टुर्नामेंट करतो. आणि सगळं जर काय करायचं असतं या टुर्नामेंटच्या माध्यमातून मला जेवढे प्लेयर्स लोक, जेवढे ओनर्स लोक, जसे मोहनबाई आहेत, मोहनबाई भले पॉलिटिकली आहेत पण ते मी लहानपणापासून त्यांनी मला खेळायला बोलवलं आहे. एक पॅकर म्हणून मोहनबाई इथे होते, त्यांनी पण आता 51,000ची देणगी डिक्लेअर केली आहे. त्या पोरांचं पण भाग्य खूप असेल की त्यांना काही ना काहीतरी अजून वेगळं मला देता येईल. अशा पाड्यामध्ये मी ज्या ठिकाणी जातो की त्या पाड्यामध्ये त्या मुलांना अजून वडापाव पण माहीत नाही आहे खायला. आणि ज्यांना कोणाला खरोखर इच्छा असेल माझ्याबरोबर त्या तिकडचं बघायला त्या ठिकाणी तर तुम्ही येऊ शकता. मी स्वतः इंस्टाग्रामला ती डेट टाकीन, मी सगळ्या फेसबुक जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या सगळ्यांवर डेट टाकीन. त्या पाड्यामध्ये तुम्ही येऊन या ठिकाणी बघा. जे मुलांना आपल्याला इथे खेळायला भेटत आहे, नवीन कपडे भेटत आहेत, खूप सारं काही भेटतं आहे की अशा पाड्यांमध्ये आम्ही जाणार आहे आणि नेहमी जात राहतो. पण तुम्ही पण असं कधी तुम्हाला वाटलं की हा अशा आदिवासी पाड्यांमध्ये काही भेटत नसेल तर तुम्ही पण सजेस्ट करा, आपण त्या पाड्यांना पण आपण अशी मदत करत राहू नेहमी. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या शैलेश पाटीलसाठी ज्यांनी ही क्रीडा स्पर्धा सक्सेस करण्यामध्ये 8 पर्व त्यांनी जपलंय. हा त्यानंतर विनिंग कॅप्टन सोबत आपण दोन शब्द बोलूया. डीके कसं वाटतंय, टीम जिंकली आणि अगदी कल्याणला ट्रॉफी जाते विजेते संघाची, कसं वाटतंय? नक्कीच आमच्यासाठी तर आमचं 8 वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे असं वाटतंय. बरंच काय बोलायचं आहे. आज फक्त सध्या सुरुवात. आमच्या काही जे सपोर्टर्स इथे आलेत, आमचे दोन्ही एक माझा 8 वर्षापासून माझ्यासोबत असणार अमन गुप्ता असेल, आमचा सोबत प्रत्येक टुर्नामेंटला आमच्यासोबत असणारा आमचा अतुल भाऊ असेल, मागचे आमचे सर्व सपोर्टर, आमची अंडर 19ची टीम आणि आज जवळपास 50 ते 60 जण आमचे जे सपोर्टर कल्याणवरून आले होते त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आमचे कल्याण वेस्ट असेल, कल्याणमधले असतील आणि सर्व जे ऑनलाईन आमचे मॅचेस बघवतात ते सर्वांचे मी आभार मानतो. लास्ट बट नॉट लिस्ट माझी टीम, माझ्या टीममध्ये मी स्पेशल नाव घेऊन मी केतन दादा 2-3 वेळा नाव घेतलं. केतन मात्रे असेल, स्पेशली अमोल पाटील असेल, यांचं ओव्हरआमचं बिझी शेड्यूल असून त्यांना फक्त एक अमोल तर मागच्या वर्षी मला वाटतं डोंबिवलीच्या टीममध्ये खेळला, पण त्याने एक कॉल केला माझ्यासमोर की तुला खेळायचं आहे. तो आमच्या एका शब्दावर आमच्यासाठी खेळण्यासाठी आला. त्यानंतर असेल अतुल भोईर, त्याला दिसतंय समोर की आज माझ्यासाठी मला बाईक मिळणार आहे, सिरीज मिळणार आहे. फक्त 12 रननी त्याची सिरीज गेली पण त्याने निस्वार्थपणे बॅटिंग केली की संघ जिंकायला हवा, त्यासाठी स्पेशली त्याचे आभार मी मानेन. त्यानंतर माझे सगळे असेल, खूप जण बोलत होते माझ्या टीममधून काही हरतोय म्हणून काही प्लेयर सोडून गेले, अरे तू यांना घेऊन कधी जिंकू शकतो का, त्यांना घेऊन कधी जिंकू शकतो का. आज माझा श्रेयस असेल, माझा पत्तू असेल, प्रणीत असेल, अनिकेत असेल, अक्की असेल, सर्व टीम मेंबर्स जे असतील ना, प्रेम पाटील असेल, लास्ट मोमेंटला ॲड केला, अजय खडसे, सर्वांनी आपले 100% दिले. आणि परत एकदा सांगतो मित्रांनो, कुठलीही टीम असो, तुमचा संघ जेव्हा हरत असेल ना तेव्हा कधी टीम जिंकत असाल तेव्हा टीम सोडा, हरत असेल ना तेव्हा कधी तुमची टीम सोडू नका, त्या टीमसोबत राहा. ती टीमच तुम्हाला, त्या टीममुळे आज आम्ही अंडरम क्रिकेटचा हा वर्ल्ड कप जिंकलो आहे. सागरला मगापासून सांगतो आहे की आम्ही आमच्या कल्याणला आज बँड लावला आहे, त्यासाठी आम्हाला लवकर जायचं आहे, त्यामुळे उशीर होत होता. पण थँक्यू सो मच. शैलूदादाचा एक शब्द मला नेहमी आठवतो, SSC टुर्नामेंट आली, शैलूदादा कॉल केला, अरे डीके तू कशाला कॉल करतो, SSC कोणतीही टुर्नामेंट असेल ना तुझी एंट्री तिथे फिक्स असते. त्यामुळे मी शैलूदाचे विशेष आभार मानेन. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. म्हणजे बँजो लावलाय वाडेकर गावात, आज वेगळी मोठी मिरवणूक आहे.
आम्ही इंस्टाग्रामला बघू, ब्रांज ब्रँड लावलाय. सो ऑल द बेस्ट, मस्त डान्स करा, एन्जॉय करा, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि सर्व मान्यवरांचा पण आभारी आहे, धन्यवाद. सो हे 8वं पर्व इकडे समाप्त झालं असं जाहीर करतो. 9व्या पर्वामध्ये त्याच जल्लोषामध्ये भेटूयात. तत्पर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू.